या गणपतीकडे या गणरायाकडे काय साकडं आहे? मला असं वाटतं की आज गणपतीचं आगमन संपूर्ण देशभरात झालेलं आहे। आज आपण सगळ्यांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा दिवस आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये गणरायाला आपलं आराध्य दैवत मानतो। सो आमची गणरायाकडे एवढीच मागणी आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यात ठाकरे बँडला भरभरून यश दे, कारण मागच्या 3-4 वर्षात जी काय महाराष्ट्राची विटंबना झाली आहे ती आता थांबली पाहिजे आणि त्याच्यासाठीच गणरायाने या दोन्ही भावांना एकत्र आणलं असावं ज्याची मला खात्री आहे। सो गणरायाकडे एवढीच मागणी आहे की येणारी निवडणूक ही मराठी माणसाची असावी आणि मराठी माणसाच्या विजयाच्या ध्वजाची असावी। मात्र नात्यांनी एकत्र आलेले आहेत, पक्षांनी एकत्र येतील का? नायकांचं म्हणणं आहे की दोघं बंधू एकत्र आले तर बरे, मात्र त्यांनी बेस्टच्या निवडणुकीत त्यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मला वाटतं बेस्टची निवडणूक ही पतपेढीची निवडणूक होती आणि त्या पतपेढी सुरू झालेला आहे, काय सांगाल? एकीकडे नवीन युतीची नांदी आहे, दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील आपली युती आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत, कसं बघता या गणपतीकडे या गणरायाकडे काय साकडं आहे? मला असं वाटतं की आज गणपतीचं आगमन संपूर्ण देशभरात झालेलं आहे। आज आपण सगळ्यांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा दिवस आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये गणरायाला आपलं आराध्य दैवत मानतो। सो आमची गणरायाकडे एवढीच मागणी आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यात ठाकरे बँडला भरभरून यश दे, कारण मागच्या 3-4 वर्षात जी काय महाराष्ट्राची विटंबना झाली आहे ती आता थांबली पाहिजे आणि त्याच्यासाठीच गणरायाने या दोन्ही भावांना एकत्र आणलं असावं ज्याची मला खात्री आहे। सो गणरायाकडे एवढीच मागणी आहे की येणारी निवडणूक ही मराठी माणसाची असावी आणि मराठी माणसाच्या विजयाच्या ध्वजाची असावी। मात्र नात्यांनी एकत्र आलेले आहेत, पक्षांनी एकत्र येतील का? नायकांचं म्हणणं आहे की दोघं बंधू एकत्र आले तर बरे, मात्र त्यांनी बेस्टच्या निवडणुकीत त्यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मला वाटतं बेस्टची निवडणूक ही पतपेढीची निवडणूक होती आणि त्या पतपेढीच्या निवडणुका ज्या आहेत त्या पतपेढीतनं मिळणारे कर्ज असतील, घरांसाठी मिळणारे कर्ज असतील, गाड्यांसाठी मिळणारी कर्ज असतील, यातल्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यावरती निवडणूक होती आणि कुठे जिंकलेत। जिंकला शशांक रावची संघटना त्यात जिंकलेली आहे, जी मागची अनेक वर्षे तिथे निवडून येते। म्हणजे माझ्या माहितीनुसार 1970 पासून त्यांच्या वडील शरदरावांची तिथे युनियन होती आणि त्यांचंच राज्य तिथे होतं। तर मला वाटतं त्या निवडणुकीला तुम्ही निवडणूक म्हणून पाहू नका। खरं तर तिथे 8,000 आणि 9,000 लोकांनी ते मतदान केलं होतं आणि त्यात आम्हालाही चांगलं मतदान झालेलं आहे। पण येणारी निवडणुकीला महाराष्ट्रातले करोडो मराठी लोक मतदान करणार आहेत आणि हे कितीही स्वप्नाच्या दुनियेत राहिले तरी मी खात्रीने सांगतो की ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा दोन्ही ठाकरेंच्या बंधूंच्या सोबत उभा राहील आणि मी तुम्हाला सांगतो पावसासारखी मतं यांच्यावर टाकतील एवढं नक्की। पण आजही महाराष्ट्रामध्ये खेळाच्या नावाचं रिझर्वेशन गोविंदा पथकांना मिळत नाहीये। रियालिटी ही फार वेगळी आहे स्पेन पासून। मी तुम्हाला एक सांगू का, खरंच साहसी खेळाचा ज्यावेळेला दर्जा देण्यात आला त्यावेळेला आपले अनेक नेते समोर आले आणि त्याचं श्रेय घेतलं। खेळाडूंना आम्ही नोकऱ्या देऊ, त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना फंड उभा करून देऊ। आजची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात या मागच्या 4 वर्षात एकाही खेळाडूला या लोकांनी नोकरी दिलेली नाही आहे। ही फक्त आश्वासन आहेत। दहीहंडी आली की हे लोक आश्वासनाचा पाऊस पाडतात आणि त्याच्यानंतर दहीहंडी झाल्यावर हे लोक सगळं विसरून जातात। मागच्या ह्या दहीहंडीला आत्तापर्यंत 2 मुलांचा मृत्यू झाला आहे। त्यांना सरकारने काय मदत केली आहे? सरकार पुढे आलं का या सगळ्याच्या बाबतीमध्ये? जर तुम्ही साहसी खेळाचा दर्जा दिला आहे तर त्या साहसी मुलांसाठी देखील तुम्ही उभं राहिलं पाहिजेत। अनेक मुलं हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? सो या बाबतीत सरकारचा फक्त खोटारडेपणा समोर येतोय। दहीहंडी सण आले की हे लोक पुढे येतात। आज कोकणातल्या रस्त्यांची पण तीच अवस्था आहे। जी दहीहंडीच्या बाबतीत त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती तशीच आश्वासनं कोकणाच्या रस्त्याच्या बाबतीत दिली होती। आज लोक कोकणात 8-8, 9-9, 10-10 तास खेळला जायला लागतात
रत्नागिरीला पोचायला 24 तास लोकांना लागतात. तर अशी खोटे आश्वासनावर आमचे सण हे या सरकारने उभे केलेले आहेत, परंतु सरकारला या वेळेला लोक त्यांची जागा दाखवून देतील. सर, लोकशाहीमधलं विघ्न दूर करावं, गणरायगड साकडं संजयने घातले संपादकीमध्ये, तुम्ही कशा प्रकारचं साकडं घालता? आमचं तेच साकडं आहे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अजून समृद्ध होऊ दे, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं राज्य येऊ दे, जे मराठीवर प्रेम करतात. नाही तर काही लोक नावापुरती मराठी आहेत पण भांडी दुसऱ्याची घासतात. सो जे मराठीवर खरंच मराठीवर प्रेम करणारी लोक आहेत, मराठीसाठी धावणारी लोक आहेत, मराठीसाठी उभी राहणारी लोक आहेत, अशा लोकांचं राज्य येऊ दे आणि ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस अजून सुजलाम सुफलाम होऊ दे, शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, हीच आमची करणाऱ्याकडे मागणी आहे. 30 तारखेला राष्ट्रपती आहे, तर नेमकं काय प्रयोजन आहे, कशा प्रकारे निवडणुका देखील येणाऱ्या निवडणुकीला अनुषंगून सन्माननीय राजसाहेबांनी 30 तारखेला ठाण्यामध्ये आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा लावलेला आहे आणि 30 तारखेला आमच्या CKP हॉलला हा मेळावा सकाळी 11:30 वाजता होईल आणि आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक ठाणे शहरातले त्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असतील. मराठे जे आहेत ते माजी नगरसेवक, त्यांनी आता पक्षप्रवेश केला शिंदे गटात. का वाटतं विकासाच्या मुद्द्याला घेऊन या कुठे निधी नाही मिळत, त्या प्रभागाचा विकास होत नाही, अशा कारणास्तव गेले का? मला वाटतं प्रभागाचा विकास नसेल, स्वतः मराठ्यांचा विकासाच्या बाबतीमध्ये असेल. कारण प्रभागाच्या निधीसाठी आमचे आमदार आहेत राजू पाटील यांनी त्यांना खूप मदत केली होती. हा विषय माझ्या माहितीनुसार त्यांच्या विकासाचा आहे आणि त्यांचा विकास कुठेतरी खुंटला होता आणि त्याच्यात ते गेलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की ते सत्तेत आहेत म्हणून माझा विकास होईल, प्रभागाचा नाही, त्यांचा वैयक्तिक. सो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. हे जे काही चाललेत ना, जी काही फुगीर भरती जी चालू आहे ना, मला असं वाटतं की कोणाकोणाला तुम्ही तिकीट देणार एका वॉर्डामध्ये? तुम्ही मराठ्यांना घेतलं, मराठ्यांच्या आधी तिथे कोणीतरी काम करायचं असेल, एखादा शाखाध्यक्ष, एखादा विभागाध्यक्ष, त्याचं काय? म्हणजे तुम्ही सत्तेत येण्यासाठी जी कार्यकर्ते विश्वासाने तुमच्याबरोबर उभाटातनं आले किंवा शिवसेनेतनं आले, त्यांचं करिअर काय? सो घ्या, भरा तुम्हाला काय भरायचं ते. तुमचं गागडं आम्ही नक्की उलटं करू. मी त्या दिवशी म्हटलं त्याप्रमाणे जर आमचं जे काही चाललं आहे ते बरोबर झालं आणि मराठी माणूस आमच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तर आम्ही शिंदेंचं पाणीपेत करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.